हाय फ्रेंड्स, आज मी तुम्हाला सर्वांना अतिशय सुंदर अशी ही रेसिपी करून दाखवणार आहे, जिचे नाव आहे बाजरीची खिचडी। ही रेसिपी अगदी थंडीमध्ये आवर्जून केली जाते, सो रेसिपी लास्टपर्यंत बघा। यामध्ये सर्वप्रथम मी एक रात्र पूर्ण भिजवलेली बाजरी घेतलेली आहे। त्यानंतर ही बाजरी निथळून ठेवून एकीकडे आपण काही भाज्या कट करून घेतलेल्या आहेत आणि थोडंसं बाजरीच्या खिचडीमध्ये थोडे तांदूळ, चणा डाळ, मूग डाळ आणि शेंगदाणे घालायचे आहेत। इथे मी स्वच्छ धुवून ते थोडेसे भिजवू घातलेले आहे 15 मिनिटं। त्यानंतर खोबऱ्याचं असं वाटण करून घ्यायचं, खोबरं, जिरं आणि कोथिंबीर वाटून घ्यायची। त्यानंतर मटार आणि खडे मसाले घ्यायचे, काही ठराविक खडे मसाले घ्यायचे। इथे आपण सर्वप्रथम जी बाजरी निथळत ठेवली होती ती आपण जरा मिक्सरवर दरदरीत अशी वाटून घ्यायची आहे। अशी वाटल्यानंतर बघू शकता तुम्ही कशी बारीक जास्त करायची नाही, मीडियम असे दाणे ठेवायचे आहेत। त्यानंतर एकीकडे कुकरमध्ये थोडं तूप घालून थोडंसं तेल दोन्ही मिक्स करून फोडणी तयार करायची। फोडणीसाठी तेल तूप घातल्यानंतर थोडं मोहरी, त्यानंतर जिरं घालायचे। जिरं घालून झाल्यानंतर आपण जे खडे मसाले घेतलेले आहे ना ते आपण यामध्ये घालणार आहोत। ठराविक असे खडे मसाले घालून झाले की थोडासा लसूण घालायचा फोडणीमध्ये। लसूण छान लाल झाल्यानंतर त्यात मिरची घालायची। मिरची घालून झाल्यानंतर एक अख्खा कांदा घ्यायचा, मोठा उभा चिरून घेतला कांदा। काही भाज्या घालायच्या यामध्ये, बटाटा, फ्रेंच बीन्स वगैरे, मटार, ज्या भाज्या अवेलेबल आहेत त्या घालायच्या। चवीनुसार मीठ घालायचे, मटार पण घालून घेतले। त्यानंतर टोमॅटो घालायचा, एक टोमॅटो घातला। छान असे भाज्या आहेत त्या सर्व परतून घ्यायच्या व्यवस्थित, तांबूस रंगामध्ये होईपर्यंत मसाल्याच्या भाज्या छान परतून घ्यायच्या। त्यानंतर थोडंसं हिंग घालायचा। हिंग घालून झाल्यानंतर इथे आपण काही मसाला घालणार आहे। धना पावडर घातली मी, थोडीशी लाल तिखट घातलं आणि गोडा मसाला घातला आणि काळा मसाला जो आपल्याकडे अवेलेबल असेल तो मसाला आपण यामध्ये घातलेला आहे। आणि हे मसाले यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित। मिक्स केल्यानंतर आपण जे तांदूळ वगैरे भिजवले होते ते यामध्ये घालायचे। हे घालून झाल्यानंतर आपण बाजरीचं भरड काढली होती, बारीक केले होते ते पण यामध्ये घालायचे। आणि वरण आपण यामध्ये हे खोबऱ्याचं वाटण घालणार आहोत आणि हा संपूर्ण सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं। बाजरी, तांदूळ सगळं छान परतून घ्यायचं मसाल्यामध्ये। थोडासा कलर चेंज झाला की यामध्ये गरम गरम पाणी घालायचं। यामध्ये तांदळामध्ये तांदूळ, बाजरी जे आहे त्यामध्ये आपण हे पाणी घालायचं। थोडंसं ही खिचडी जी आहे ना ही आपण थपथपीतच करायची। अशी थंडीमध्ये गरम गरम अशी ही थपथपीत खिचडी तुम्ही बघू शकता किती छान अशी मऊ शिजलेली आहेत, एकजीव झालेले आहेत सर्व। तांदूळ पण छान शिजलेले आहेत, मऊ। अशा ही थंडीत खाण्यासाठी अतिशय हेल्दी आणि हेवी अशी ही खिचडी, बाजरीची खिचडी कढीबरोबर तुम्ही सर्व करू शकतात। लोणचं, पापड याबरोबर सर्व करू शकतात। कढी सोबत अतिशय छान लागते, खूप सुंदर लागते। सो रेसिपी लास्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। अशी ही गरम गरम खिचडी सर्व करा कढीबरोबर, किंवा मग गरम गरम असा खिचडीवर साजूक तूप घालून पापड लोणची बरोबर सर्व करा। अशी ही बाजरीची खिचडी। सो रेसिपी लास्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।